एखादी व्यक्ती ही वेडी असते आणि एखादा जो वेडा असतो त्याला सगळेच मग वेडे दिसतात। अशा शब्दात सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांनी संजय राऊतांवर टीका केलेली आहे। राऊतांचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालंय म्हणून त्यांचे विचार बदलले आहेत असा आरोप केला जातोय। कोणतीही निवडणूक न लढल्यानं राऊत काहीतरी बरळतायत असा देखील आरोप आहे। ऐकूया आपण। सरकारमध्ये सगळे हुशार होते असं त्यांचं म्हणणं आहे का? हे एक डॉक्टर आहे ना, तरी मी सांगू शकतो की एखादा वेडा असतो ना तर सगळे वेडे दिसतात। त्याच्यावर तुम्ही आता याचा आंदोलन करून अर्थ काढायचा अर्थ काय? संपूर्ण ते लोक ज्यावेळेला सर्व असे हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तर त्यावेळेला ते सगळे लोक काम करत होते, तोपर्यंत त्यांना हिंदुत्व महत्वाचं वाटत होतं। पण जेव्हा आता कुठेतरी त्याचं विलीनीकरण झालंय, काँग्रेसमध्ये गेल्यामुळं त्याचं विलीनीकरण झाल्यामुळं आता कुठेतरी ते विचार बदललेत, त्यामुळे त्यांना फार त्या गोष्टीचं महत्व हे वाटत नाही। आणि मग सातत्याने नैराश्यातून ह्या कुठल्या ना कुठल्या भूमिका ही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पेरत असती, टीव्हीवरती बोलत असते, कुठल्याही जिल्ह्यात जाणार, कोणाबद्दलही काही बोलणार, स्वतःचं कार्य कधी कुठली निवडणूक केलेली नाही, त्यामुळे कधी कुठल्या प्रकारे निवडणूक न केल्यामुळं हे सगळे अशा प्रकारे काही ना काही वक्तव्य करत राहणारे व्यक्ती आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।